नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर आज मी तुम्हाला भन्नाट अशी पारंपरिक रेसिपी दाखवणार आहे. चण्याची डाळ आणि कांदे पाण्यात भिजवून तर पहा काय चमत्कार होतो आहे आणि काय रेसिपी बनते ती. अगदी सोपी, अगदी पारंपरिक रेसिपी आहे. नक्कीच पहा तुम्ही. ही चण्याची डाळ मी आणि कांदे पाण्यात भिजत ठेवलेली आहे आणि ही पहा आता जवळजवळ 15-20 मिनटं भिजवायची, जास्त नाही भिजवायचे आणि नंतर मग काढून दाखवते तुम्हाला. 15-20 मिनटात डाळ पण भिजणार आहे बरेपैकी. हे बघा, बरीचशी डाळ भिजलेली आहे 15-20 मिनटात. आणि हे कांदे काढून घेते आता. कांदे कशासाठी पाण्यात भिजवायचे, डाळ कशासाठी पाण्यात भिजवायची ते नक्कीच सांगणार पुढे आता तुम्हाला. तर ही डाळ आहे ना, हे बघा बऱ्यापैकी भिजलेली आहे डाळ. तर आता हिला मी ना धुवून काढणार आहे, पाणी बाहेर काढणार आहे आणि नळाखाली नेते आणि स्वच्छ धुवून आणते तिला डाळीला परत एकदा. पहिली पण धुतली होती, परत एकदा धुवून आणते. हे पहा, आता परत मी धुवून आणलेली आहे. आता इथे मी मिक्सरचा जार घेते आणि हे डाळ आहे ना वाटून घेणार आहे. पहा, आता 2 वेळा होईन वाटून ती. हे पहा, 2 वेळा लागणार आपल्याला वाटायला. तर मी बऱ्यापैकी करणार आहे ती रेसिपी. तो पदार्थ खूप छान लागतो आणि हा पदार्थ तुम्हाला 3-4 दिवस टिकणारा पदार्थ आहे. 3 दिवस तरी टिकतो, आरामशीर टिकतो हा, काहीच होत नाही याला. तर हा असा पदार्थ बनवणार आहे. नक्कीच पहा तुम्ही व्हिडिओ संपूर्ण. खूप उपयोगी व्हिडिओ आहे आणि खूप पारंपरिक आहे, जुन्या जमान्यातली रेसिपी आहे ही. तर ही पहा, आता मी हे काढून घेते सर्व डाळ. एकाच भांड्यात पूर्ण काढून घेते डाळ आणि ही पाणी परत ओतून देते मी. आणि ती डाळ राहिलेली ना ती काढते. ही डाळ पुरी काढलेली आहे. आता परत हे वाटून घेते. जास्त जाड पण नाही वाटायचं, जास्त बारीक पण नाही वाटायचं, अगदी मिडियममध्ये वाचायचं. एखादी अर्धी डाळ राहिली अर्धी मुर्दी तरी चालेल, पण एकदम बारीक नाही वाटायची ह्याला. तर हे बघा मी अशा पद्धतीने वाटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. ही मी काढून घेते ह्याच्यात पूर्ण. पहा कसे वाटले. पाणी घालून वाटायची, जरासं थोडंसं पाणी टाकायचं, मी पटकनी वाटून होती. आता हे सर्व काढून घेते मी पूर्ण भांड्याचं आणि त्या झाकणाचं पण वरचं सर्व काढून घ्यायची आणि नंतर मग पुढची दाखवणार आहे मला काय होती. हे सर्व काढलेलं आहे आपण. आता ही भांडी बाजूला करते मी, डाळ पण बाजूला ठेवते थोड्या वेळ आणि आपल्या कांद्याकडे जाते. आता हे कांदे भिजत घातले होते ना, तर हे कांदे काय करायचे, कापून घ्यायचे. तर हे भिजत कांदे का घातले, तर आपण कापताना कांदे कडू होत, डोळ्याला कडू येते. तर हे बिलकुल कडू येणार नाही असं भिजत घातलं थोड्या वेळ. नाही तर आता मी भिजत घातलं, तुम्हाला वाटलं भिजवायचं नाही तर तुम्ही स्वच्छ नळाखाली नेऊन कांदे धुवून काढायचे. स्वच्छ अशी घसघसा घासायचे आणि धुवून काढायचे कांदे जरा पण तुमच्या डोळ्याला पाणी येणार नाही, कडू होणार नाही किंवा काहीच नाही. अशा पद्धतीने त्याच्याकरता मी सोलून ठेवले आणि डाळीतच टाकले होते. त्याच्यामुळं कांद्याला कडू न येण्यासाठी तो कांदा मी भिजत घातलेला आहे. आता डाळ पहा पुढे तुम्ही. तर इथे कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये पळीभर तेल ओतलेलं आहे मी. एवढं तेल पुरेसं आहे एवढ्या गेला. तर इथे पहा मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतड आवाज आला का लगेच जिरं टाकायचं, म्हणजे दोन्ही पण संगच फुलतात मस्त. मिरच्या टाकायच्या. मी 5-6 मिरच्या घेतल्या होत्या चांगल्या, त्या कापल्या, त्या टाकल्या. इथं कढीपत्ता आणि लसूण मी टेचून घेतला होता आणि कढीपत्ता टाकलेला आहे. हे पहा, छान असा मिक्स करायचं, छान कढीपत्त्याचा आणि लसणाचा सुगंध गेला पाहिजे त्याच्यामध्ये. आणि हा कांदा कापलेला आहे, हा संपूर्ण 3 कांदे मी कापले होते ना, ते पूर्ण टाकलेले आहे मी याच्यात. कांद्याचा कडूपणा नाहीसा झालेला आहे. आता कांद्याचा थोडासा उग्रपणा राहिलेला आहे, तो घालवायचा भाजण्यामध्ये. तर भाजून गेला का, ट्रान्सफर झाला कांदा का दुसरी चिन्नच टाकायची आपल्याला. तर कोथिंबीर चांगली मूठभर घेतली होती, वाटीभर कोथिंबीर मी चिरली होती. दांड्यासकट चिरली होती, दांडे पण घेतलेले आहेत त्याच्यात. छान अशी परतून घ्यायची. कोथिंबीरीचा स्वाद खूप या रेसिपीला म्हणतात ना जान आणतो तसं. आणि हे कांदे तर खूपच रेसिपीचं हे आहे वैशिष्ट्य म्हटलं ना तरी चालेल. तर कांदे आणि कोथिंबीर घालायचीच ह्या रेसिपीला. आता एक अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे आणि पाव चमचा मी हिंग टाकणार आहे.
डाळीचा असल्यामुळे हिंग टाकायचा, सुगंध पण छान येतो आणि डाळ पचायला पण हलकी जाते. त्याच्यामुळं हिंग टाकायचाच ह्याच्यात. आणि हळद टाकलेली आहे, रंगाला पण छान दिसतं आणि आपल्या शरीरासाठी बी उत्तम आहे हळद. छान परतून घ्यायचं, अजून बी परतायचं चांगलं. आता वरून मी थोडंसं खोबरं टाकते, खोबऱ्याचा किस. आणखीन छान लागते ही रेसिपी खोबरं टाकल्यामुळं, चव ती वेगळी. आता ती डाळ वाटलेली आहे ना, ती सोडून द्यायची ह्याच्यात. ही संपूर्ण डाळ सोडून द्यायची, सगळीकडून मिक्स करायची. आता एकजीव करून घ्यायचा. कढईला छान पकडीने धरून व्यवस्थितशीर एकसंग झाली पाहिजे डाळ. आणि मसाला तो आपण परतलेला आहे तो, एवढाच मसाला लागतो, काहीच लागत नाही ह्या रेसिपीला. पण ही रेसिपी खायला एवढी उत्तम आहे ना, तुम्ही एकदा करून पहा. ही रेसिपी पारंपरिक आहे, पुराण्या जमान्यातली आलेली आहे. ह्याला बरीच नावं आहेत. तुम्हाला सगळी नावं सांगणार आहे, कुठली कुठली नावं आहेत या रेसिपीला ती पूर्ण नावं सांगणार आहे. तुम्हाला कुठलाही म्हणायचं ते म्हणू शकता. पण ही रेसिपी 3 दिवस टिकणारी आहे. ही रेसिपी जरासुद्धा खराब होत नाही. ही रेसिपी आपण प्रवासाला कुठेही गेला 2-3 दिवस आरामशीर राहू शकते. तुम्ही मुलांना टिफिनला द्या, तुम्ही तोंडी लावण्यासाठी घ्या, किंवा तुम्ही अनेक प्रकारे तुम्ही ही रेसिपी वापरू शकता. ही रेसिपी नुसती चमच्याने खाली तरी छान लागते. एवढी जबरदस्त रेसिपी आहे ना, तर तुम्ही पहा. चपातीवर, भाकरीबरोबर, फुलक्यावर, कशाबरोबरही खा. ताटाची शोभा वाढवण्याची काम ती भरपूर करते. अनेक वेळा खूप उपयोगी पडणारी रेसिपी आहे. तर ही रेसिपीचं नाव तुम्हाला सांगते. ही रेसिपीचं नाव आहे मोकळं झुणका, मोकळं पिठलं, मोकळं आळण. ही 3 नावं आहेत त्याला. ह्याला मोकळं म्हणतात, मोकळं पिठलं, मोकळं झुणका, मोकळं आळण, अशी 3 नावं आहेत. खूप पारंपरिक रेसिपी. आमच्या काळात म्हणजे आता जुन्या आम्ही लहान होतो त्यावेळेला आम्ही कुठे पिकनिकला गेलो, कुठे गेलो, स्कूलमधून पिकनिक निघते किंवा काही असं, तर आमची आई हमेशा हे झुणका बनवून द्यायची भाकरीवरती, किंवा चपाती बनवली ती चपातीवरती. ही 2-3 दिवस आरामशीर राहतं. आणि कुठे बाहेर प्रवासाला जा, कुठेही जा, सहलीला जायचं आम्ही, त्यावेळेस आमची आई द्यायची आम्हाला. म्हणजे अनेक प्रकारे ही उपयोगी पडणार आहे. खूप पुराण्या काळातलं आलेलं आहे हे. तर हे एकदा बनवून पहा तुम्ही. अगदी सोप्या पद्धतीत आहे, काही अवघड नाही. आणि एकदा बनवून खा तुम्ही, खरंच जबरदस्त आहे त्याला म्हणतात. अगदी तोंडाला 2-4 वेळा त्याला म्हणजे स्लो गॅसवर भाजून घ्यायचं, परतून घ्यायचं. मग छान ते भाजलं जातं आणि मोकळं होतं, एकदम फडफडीत होतं एकदम. बघा, एवढं आपण पाणी घालून वाटलं होतं ना, तरी पण फडफडीत झालेलं आहे, एकदम मोकळं. बाकी ते शिजलं आहे. आता छान सुगंध त्याचा सुटलेला आहे, खमंगपणा मस्त. त्याच्यावरून तुम्ही तुपाची धार टाकली तरी चालेल, एवढं आणखीन तुपट छान लागणार आहे ती. साजूक तुपाचा 1 चमचा भरून टाकला ना तरी चालेल त्याच्यावर, खूप छान लागतं. आणि खूप टिकण्यासाठी फायदेशीर आहे भाजी म्हटलं तर. हा मोकळा झुणका, मोकळा पिठलं आणि मोकळं आळण ह्याचं नाव आहे. 2-3 प्रकार आहेत नावांमध्ये. कोण ते बोलतं. तुम्हाला कुठलंही बोलायचं बोला, पण बनवून खा एकदा. काही बोलल्या, नाव दुसरं वेगळं ठेवलं तरी चालेल, पण एकदा बनवून खा तुम्ही. खरंच मन तृप्त होईल तुमचं. आणि तुम्ही मैत्रिणींनी बनवलेत का हे खाल्लं का कधी, हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. का ताई आमच्याकडे हे बनवतात म्हणून, का आम्ही हे खातो म्हणून. तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि कुठून पाहताय ते पण सांगा. तर हे मला तुमची कमेंट आलीच पाहिजेत. तर कसं वाटलं माझा हा मोकळं आळण, मोकळं झुणका, मोकळं पिठलं. खोबरं पेरायचं, वरून थोडंसं कोथिंबीर पेरायची, का झाली आपली डिश तयार. अगदी मस्तच एकदम. पहा बरं किती रंग सुंदर दिसते, किती छान दिसते, एकदम मोकळं फडफडीत झालेलं आहे का नाही. तर अशा रीतीने रेसिपी बनवत जा, खात जा. आणि मुलाबाळांना बी खायला घालत जा. जुन्या जमान्याच्या आठवणी राहू द्या ताज्या. तर चला बाय, परत भेटूया.